26 जानेवारी 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. जानेवारी 24. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र महासभेने शांतता आणि विकासासाठी शिक्षणाच्या भूमिकेचा उत्सव साजरा करण्यासाठी जानेवारी 24 हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून घोषित केला आहे. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या देशांच्या गटाने जनरेटिव्ह AIच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी एका जागतिक सुरक्षा संहितावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. G7. प्रश्न 3. अलीकडेच जानेवारी 24 रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. वर्ष 1950 मध्ये युनायटेड प्रोव्हिन्सचे नाव बदलून उत्तर प्रदेश असे ठेवण्यात आले होते. राज्याची स्थापना वर्ष 1950 मध्ये झाली असली तरी UP दिवसचा पहिला अधिकृत सोहळा राज्य सरकारद्वारे वर्ष 2018 मध्ये आयोजित करण्यात आला. उत्तर प्रदेश. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या निवासाला आता जनभवन या नावाने ओळखले जाईल. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दुसरे राष्ट्रव्यापी डॉल्फिन सर्वेक्षण उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून सुरू झाले. उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अरगा पक्षी अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष प्रशांत कुमार बनले आहेत. भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूरमध्ये स्थापन केले जाईल. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 4. अलीकडेच कोठे खाजगी क्षेत्रातील पहिला मोठा उपग्रह निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. गुजरात. स्पष्टीकरण. गुजरातच्या साणंद जिल्ह्यातील खोराज येथे 22 जानेवारी 2026 रोजी भारताच्या पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली, जो अजिस्ता स्पेसद्वारे स्थापन केला जात आहे. ही 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची हायटेक सुविधा उपग्रह डिझाईन, असेंब्ली आणि टेस्टिंगचे काम एकाच छताखाली करेल. गुजरात. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2029च्या 8 क्रीडा प्रकारांचे यजमानपद गुजरात भूषवेल. रूफटॉप सोलर म्हणजेच छतावरील सौर ऊर्जाच्या बाबतीत गुजरात हे आघाडीचे राज्य ठरले आहे. गुजरात 33 वर्षांनंतर पुन्हा टायगर स्टेट म्हणजेच वाघ राज्य घोषित झाले. गुजरातचे मोढेरा हे भारताचे पहिले ग्रीन टाउन म्हणजेच हरित शहर म्हणून प्रमाणित झाले आहे. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे पायलट ऑपरेशन सुरू करण्यात आले. अर्थ समिट 2025 चे आयोजन गांधीनगरमध्ये करण्यात आले. प्रश्न 5. अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे डी. भारत. स्पष्टीकरण. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आपल्या प्रमुख भारत रंग महोत्सव म्हणजेच भारताच्या आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सवाचे आयोजन करत आहे, ज्याने 2024 मध्ये यशस्वीरित्या 25 वर्षे पूर्ण केली. भारंगम या नावाने प्रसिद्ध असलेला BRM हा जगातील सर्वात मोठा रंगमंच महोत्सव आहे आणि तो 1 फेब्रुवारी 2025 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बेंगळुरूमध्ये आयोजित केला जाणार आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G सबस्क्राइबर बेस असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले आहे.
भारत जगातील पहिला बायोबिटुमेन उत्पादक देश बनेल. भारत रेअर अर्थ रिझर्व्हच्या बाबतीत जगातील 3ऱ्या क्रमांकावर राहिला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत AI इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल. 2025 मध्ये भारताची वाघांची लोकसंख्या 8% वाढली आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणी EPIC 2.0 पोर्टल लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. भारतीय निवडणूक आयोग. प्रश्न 7. अलीकडेच कोणी ग्रंथकुटीरचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. द्रौपदी मुर्मू. स्पष्टीकरण. ग्रंथकुटीरमध्ये भारताच्या 11 शास्त्रीय भाषांमधील हस्तलिखिते आणि पुस्तकांचा शानदार संग्रह आहे. याचा उद्देश भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. प्रश्न 8. अलीकडेच जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. चीन. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. YJ-20 नावाची हायपरसोनिक अँटी-शिप मिसाईल चीनने विकसित केली आहे. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास गतीचा जागतिक विक्रम केला. झा दामो यांना 2025 चा मोस्ट अचीव्ड चायनीज अवॉर्ड प्राप्त झाला. चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन 2025 सराव सुरू केला. चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. प्रश्न 9. अलीकडेच भारतीय हवाई दलाने कोणत्या शहरात भव्य एअर शो आयोजित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. नाशिक. प्रश्न 10. अलीकडेच प्रिसिसन्स 2026 या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे ए. पुणे. प्रश्न 11. अलीकडेच पहिल्या पूर्णतः AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रिडचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. लखनौ. स्पष्टीकरण. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लखनौमध्ये राज्याच्या पहिल्या पूर्णतः AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रिडचे उद्घाटन केले, ज्यामुळे वीज चोरी आणि वीज कपात कमी होईल. प्रश्न 12. अलीकडेच चौथा भारत ऊर्जा सप्ताह 27 ते जानेवारी 30 दरम्यान कोठे आयोजित केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे बी. गोवा. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. कशावती हा गोव्याचा 3रा जिल्हा बनला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल. आंतरराष्ट्रीय साक्षरता परिषद WICARE 2025 गोव्यात सुरू झाली. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले. गोवा सरकारने शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची 3री आवृत्ती पणजी येथे झाली. गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणाला भारताचे सर्वात सुरक्षित शहर घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. मंगळुरू. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे. राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळाला आहे. ओडिसाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली. भारताची पहिली क्रोनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिसा सुरू करणार आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून एतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले आहे. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली आहे. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य सर्वात पुढे राहिले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याच्या बाबतीत केरळ आघाडीवर राहिले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशावेन मोबाईल युनिट लॉन्च केली. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे.
भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. विदर्भने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले आहे. यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. राजस्थानच्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.